विदर्भात निसर्गाचा डबल अटॅक पाहायला मिळतोय। उष्णतेच्या झळा सुद्धा जाणवत आहेत आणि पावसाचा इशारा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। आता आपण आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अकोला, वर्धा, अमरावतीमध्ये पारा 40ची पार गेलेला आहे। अकोल्यामध्ये सर्वाधिक 41.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे। एकाच वेळी उन्हाच्या झळा सुद्धा जाणवत आहेत, तर पावसाचा इशारा सुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे। राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय। मार्च महिन्यामध्येच विदर्भात अनेक ठिकाणी उन्हाचा तडाखा प्रचंड वाढलेला आहे। त्याचबरोबर अकोला, अमरावती, वर्धा इथे पारा 41 अंश सेल्सिअसच्या पार पोहोचलाय। अकोल्यामध्ये सर्वाधिक 41.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे, तर अमरावतीला 41.2 आणि वर्ध्याला 41 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। नागपूरलाही 40.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। दरम्यान कुठल्या जिल्ह्यात किती तापमान आहे आपण एकदा ग्राफिक्स मधून पाहूया। अकोल्यामध्ये 41.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। भंडाऱ्यामध्ये 40 अंश सेल्सिअस, चंद्रपूरमध्ये 40.2 अंश सेल्सिअस, नागपूरमध्ये 40.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। तर गोंदियामध्ये 39.4 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं। गडचिरोलीमध्ये 40 अंश सेल्सिअस, वाशिममध्ये 40 अंश सेल्सिअस, यवतमाळमध्ये 39.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद आहे। तर बुलढाण्यामध्ये 38 अंश सेल्सिअस आणि गोंदियामध्ये 39.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे।